बरं येतो मग आता कधीला बजा. 10,000 रुपये आपलं वहीत लिहून ठेव जा. हो ते कसं आता आपली पॉलिसी क्लोज झाली की मग देऊन टाकतो. हो झाले आता 15 वर्ष झाली त्याची. भेटते आपल्याला. हो बरं ठीक आहे ठीक आहे. चला येतो मग. करा आराम करा आता आणि कोणाचं काही टेन्शन घेऊ नका. चला येतो मग मी. पैसे काय लागतात मला मागायला? 10,000 रुपये घेऊन गेला आता ते ऐकलं मी. त्याचे कामाचे पैसे नाही का म्हणला. सोयाबीन घ्यायच्या वक्ती मला सांग 15 दिवस हिंडला आणते खेडेपाडे असं तसं. मग त्याचे का फुकट आहे का म्हणता. रोक का फुकट येते कामाले. मग काढी नाही उचलत कोणी कोणाचं फुकट. पण आता काय देऊन दिले त्याचे 10,000 रुपये झाले सगळा हिशोब त्याचा. झाला आता विषय क्लिअर झाला. हो काही वांधा नाही. तेच म्हणलं बाबा पाहिजे त्याच्यापासून ना. हो ते कसं उखरी साहेब बरं त्या शिवलालच्या नादी शिवलो का. शिवलाल कोणाला आज वर नाही आलं त्यानं. ज्याच्या संग राहिला त्याला फिटवल्याशिवाय राहिला नाही ती. म्हणून म्हणलं त्याच्यापासून जरा 2 हात दूरच राहत जा आता. संग घेऊन मिरवता त्याले. बरं करा आता आराम करता का कसं काय म्हणलं काय अजून येतं बाहेरून. नाही आता तर बाहेर जाऊ नसे तुम्ही आता. हो ना वाडीत नसेल ट्रॅक्टर ते नाही का. हो नाही झुमऱ्याने मार नाही खाल्ला लावला तर मध्ये म्हणतो. हो बरं बरं सामान उद्या कशा पेरणं करते तर पाहतोस तू आता. हो लक्ष गिक्षा जातं काढते नाही. हो यायला समजते मग काय असते तर. हो चांगली तिथं जुतून यायची नाही का झुमऱ्याची या लक्ष गिक्षा सगळे बिलकुल मारते गिरते चांगलं डोकशे फुडी व्हायला लागायची. आपल्याला हसते नाही का. बरं बरं. अरे हो येतो मी आता जरासं काही झोप येऊन नाही राहिली. हो काय आता थोडंसं येतो चक्कर मारून ना बसतो तापागी पार कुठं. हो येतो थोड्या वेळानं अर्धा 1 घंट्याने येतो मग. या मग हो लवकर या म्हणलं. फक्त एखादी शाल गेली नाही अंगा. हो थंडी आहे बाबा. हो घेऊन जा. बरोबर आण ना मग. हो दे शाल दे लवकर. हो येतो आता बरोबर हिशोब लावून. चला आता निघा लागत नाही का. मोसम बरोबर आहे. कोणी तर काही रस्त्याने दिसत नाही आता. थंडीच्या झोपली असेल लवकरच नाही का. हो चला आता बरोबर हात मारून द्या लागत. याने सकाळी रट्टे खालेच लावायचे आता. हो चला आता वाडीकडे. अरे कुत्रीत बसूनच आहे बाबा. तोडते का रे. बरं तेच तर होते रे. रट्टा मारला होता मी माऊलीच्या घरी. तेच तर कुत्रा वगैरे बाबा घेते का बदलाले का. अरे बाबा निघा लागते रे बाबा. पंक्चर राहू दे आता. पहिले निघा लागते. अरे हाला हाला. अरे लेखा म्हणलं मी कंदीला पाहिजे होणार. हाला 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 हाला. त्याला कंदील बुडान काय ते काय नाही चटकन भाकर नाही टाकली आपण काही जिंदगी. झालं आता 100% हो तोडतेच वाटते कडे. हो मला वाटते आराम निघा लागल. हो पयाला की बस. हो काही खरंच नाही तोडतेच आता नाही का. लोंदा तोडतेच आता. हो झोको झोको निघा आता. हो चाल बाबा चाल. राम 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 राम. चाल लवकर पहिले लुक 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 लुक. काय बा कुत्रा मागला कोणाच्या. अरे हाला हाला. कोण रे. अरे कोण रे अंधारात. वाचले कुत्रा मागला लागलं रे. तोडलं रे. हाला हाला हाला. अरे हाला. अरे पाहिजे झुमऱ्या पाहिजे बाबा. लोक माणसं तोडता का. पयाला 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 म्हणजे पयाला पयाला. अरे कायच करा आता सर गाव जमा करते वाटते आता. अरे काय नाही कुत्र 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 मागं लागलं का. तोडलं वाटते काय सांगा आता. नक वर पडलं का डसलं काय समजून नाही राहिलं का. कुत्र बिजा मागं लागलं होतं. शांताराम भाऊ आले वाटते. अरे शांताराम भाऊ पाबरे आले. कुत्र डसलं का काय नक होय का काय होतं. दात आहे का काय आहे पाबरा. डसलं का तर तसं पॅन्ट ओढलं म्हणा त्यानं. पण पायवर डसलंच का ते. डसलं का काय नक होय तर काय नक दिसून राहिलं. दाताचा तर काही मार दिसून नाही राहिला. पण हाय रे जरासा. दातही वाटून राहिला ते. हो बहुतेक दात आहे वाटते का. काय तू तर म्हणतो बा दात होय म्हणून पण ते नकच वाटू राहिलं मला. वर पडलेलंच दिसते ना मला. हो तसं म्हणजे पकडलं होतं एका जागी. पण डसलं नाही म्हणा ते नक होतं त्याचं पायाचं. पायवर बरोबर बरोबर पाय. हो म्हणा मला तसं ते वाटून राहिलं नक वाटू राहिलं. पण मला दातही वाटू राहिलं का. हो कदाचित अदर कसं दात तर नसेल समजा. दात असं केलं का. तेच विचारलं ना दात होय का नक होय सांग ना मग ते तुला काय वाटते. नाही 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 नकच आहे ते. नकच आहे. नक आहे पण मला वाटते दातही आहे. पण हो दातही दिसून राहिला मला. बाबा दात आहे का नख आहे एक पाहिलं बाबा. दात आहे म्हणतो नख आहे म्हणतो. डसलं का नाही डसलं पाहिलं ते बरोबर. म्हणा तेच पोरायला मी. हो ना नकही वाटते दातही वाटते. जाऊ दे बा मी काय म्हणतो आबाजी ते असं शंका नकोच म्हणत नाही आपल्या. घेऊनच जाऊ ना तुम्हाला सरळ दवाखान्यात जाऊ बा. पटकन गाडी आहे झुंबरची चालला बसली की चालले. नाही ना पण ते पाय ना डसलंच नसेल तर काय विना मग नख होय का दात होय ते तर पाय पहिले. ना ते पाहायचा टाइम नाही. ते अंदाज नाही लागू राहिला कसं असते ते. दात असो का नको असो आपण कसं मनात नाही ठेवूच नाही. हो विनाकारण मग पुढे काही झालं तर भुरं पाणी जर लागलं ना बरसातचं फालतू घरावर गोटी यायची. हाय जीवन कसं जगा ना आता. हाय दिवस भेटले तेवढे. मुकाट्या नाही बा दवाखान्यात जा लागते. झुमऱ्या चला आपल्याला जा लागते बरं.
झुमऱ्या घे बरं आपली गाडी चाबी आण आणि जा घेऊन जा येईल. मग काय बाबा काय करतो रात्री जा लवकर जा. ते इंजेक्शन किती 14 घ्या लागते, किती घ्या लागते 14 घ्या लागते नाही. बाबा 14 इंजेक्शन नाही ना, 14 काय राहिले आता, 3च आहे ना आता. 3 आहे वाटते ना, नडी सांगता ना 3च आहे वाटते ना. 3 आहे का 14 आहे काय, 14 का 3 काय 3च आहे वाटते. मग नलूल माहित आहे, मला काही माहित नाही. हो पण जेव्हा मी नलूल फोन करतो तिला म्हणतो तू दवाखान्यात येऊन जाय. म्हणजे कसं आहे, सरकारी दवाखान्यात टेन्शनचं काम नाही. घेतलं इंजेक्शन काळजी मोकळी. हो आत्ताच चालले जाऊ आपण, काढ झुंबर गाडी काढ. तिकडे पाहता देते 3 असो का 14 असो. आपल्याला काय एक बाबा जाणत आहेच. बाबा नसती झाली राजा, कायच करा आता. देता का मग, टाकून देता का मग गाडीत? आता लागतेच ना बाबा, मला न्यायला लागत काय. मी सांगतो घरच्या बुडीला तुमच्या नेला म्हणतो दवाखान्यात येले कुत्र डसलं. पण आपण नसती आता रात्रीचं काही हिंडाचं कामच नाही ना. कुठं हिंडून राहिले तुम्ही रात्री आता बाबा? काय काम काय म्हणलं तुम्हाला? कुठं म्हणजे काय आता जात नसते का माणूस. आता जरासं म्हणलं हलकं व्हायला गेलो होतो मी तिकडे वाडीकडे. चला म्हणलं बा याव जाऊ. तिकडे कुत्रे आले का मागं माया. 12 हजार अनुदान दिला सरकारनं. घरोघरी संडास बांधले. आपल्या गावात एकही जण असं नाही की बा संडास नाही घरी. तरी अजून जातास काय राजा, तुम्हाला काही शर्मा लाजा काहीच नाही बा. हो ना, अजून येईल कायची मायबीन. हो स्वागतासाठी फुलं असतेच काही ना काही. कायच करावं आता, काय डोकं फोडावं का. अरे घरीच जात जाणं, संडास बांधला ना 12,000 भेटली त्याची. अजून काय त्याला 1 लाख द्या तुम्हाला अंदरे बसायची. चला आता जाऊ तिकडे. हो दत्त जाऊ बाहेर. हो ना, रातची चालले आपल्या बाहेर लागायची टॉयलेटली. चला आता मी घेतो गाडी. चल काढ झुंबर गाडी चाल लवकर बा. हो ना, हो ना, पण नाही म्हणलं आपलं गुईचुना लावला चालन का. हो गुईचुना समजा जमत नाही का. अजून गुईचुन्यावरच आहे तुमचं काम राजा. असं सरप डसला की लोक हेच करते, तर निंबाचा पाला खा, तर कोणती मिरची खा. आणि कोणतं पाणी आहे म्हणते पाणी देते, कोणी मंत्र मारते. अरे त्याच्या नांदी 1 घंटा 1.5 घंटा गमावता आणि तिकडे जीव गमावता राजा. आधीच तर टाईम कमी असते याच्यातनी. शरीरात नाही आता हे पॉयझन गेलं की याचं काय होते, विष गेलं तर कुत्र्याचं म्हणा, सरपाचं म्हणा, इचवाचं म्हणा. सटकन दवाखाना जवळ केला पाहिजे. मग यालाच ते होतं राजा, माझा वेळ तुम्ही जास्त गमावत नव्हतो अशा टाईमला. सटकन गाडी करायची, सटकन दवाखाना जवळ करायचा. चल गे जुमऱ्या गाडी चाल. भाऊजीचे फोन आहेत वाटते नाही. हो एवढ्याच खूप येत आहेत बाबा नाही भाऊजीचे फोन. तुला तर तेच वाटणार. हो अरे म्हणलं बाबाचा फोन आहे ना, बाबाचा फोन आलेला आहे. थांब जरा. हॅलो हा बोला बाबा. काय म्हणत होते? ते नलू ते कसं आम्ही आता ते हॉस्पिटल येऊन राहिलो, सरकारी हॉस्पिटलमध्ये. ते काय कुत्रं चावलं कंदीला बजिले. तर म्हटलं येऊन जायचं बरं. तू कोणी आहे का हॉस्पिटलमध्ये, असतील ना कोणी? बापरे कुत्रा चावला का? अच्छा अच्छा ठीक आहे मी येते. तशी आहेत तिथं बाकी रात्री ड्युटीवाले आहेत तिथं, पण तरी पण मी येते. फक्त तुम्ही काय करा, जखम स्वच्छ करा आता पहिले ते. आयोडीन जी वगैरे लावा त्याला, साबणाने चांगली जखम अशी स्वच्छ करा आणि बांधून लवकर या. बरोबर. बाकी अजून काही असा घरगुती उपाय आहे ते काही? घरगुती उपायाच्या मागे लागू नका तुम्ही. फक्त त्याला स्वच्छ करा. आयोडीन असेल तर ते लावा, अल्कोहोल लावा, जे असेल ते लावा आणि लवकरात लवकर दवाखाना जवळ करा. काही नाही, अँटीरेबिसचे इंजेक्शन घ्यावं लागतात. होऊन जाईल बरोबर. हो कारण की कसं असते, लवकर घेणं बरोबर असते 24 तासाच्या आत. बरोबर ठीक आहे करतो ते. आणि निघतो आम्ही आता. हो चाल झुंबर गाडी काढ लवकर. बरोबर गुंपा मावशी तुम्ही सांगून या म्हटलं तिकडे कंदीला बाजीच्या घरी वार्ता देऊन द्या. ठेव म्हणलं मग नलू. हो येतो आता, तू येऊन जायचं म्हणलं तिथं. ठीक आहे ठेवतो मग. आहे का कौशे घरी आहे का म्हणलं? कौशे घरी आहे का? झोपली का? कुठे आहे तू? बाबा कोण आहे म्हणलं? कोण आहे? आली म्हणलं. थांबा आली बाबा आली. बाबा काय म्हणत होती म्हणलं? बाबा काय बाबा इतके उशिरा 11 वाजून राहिले बाबा, काय झालं? म्हणलं काय तुला माहित आहे का नाही, ते बुडा कुठे आहे? ते कंदील बुडा कुठे आहे म्हणलं? घरात आहे का नाही? ते कुठे गेला? बाहेर जातो म्हणे. मी ते येतो म्हणे चक्कर मारून. आला गेले असं वारा गिराकडे. मग त्या मुंशीराम संग जाते ते चक्कर टाकायला गेले असं. काय ते ध्यान तरी आहे का बाबा? काय ते म्हणलं लक्ष ठेवत जरा त्याच्यावर. ते पाय बरं आता त्याचं काय झालं माहिती आहे का तुले? काय झालं बाबा? आता कोणती नसती आपदा नाही ना. खाऊन काय केलं बाबा? आता काय झालं बाबा द्यायचं? अरे बाबा कुत्र्यानं तोडलं द्यायले. सगळं लोंदा तोडला द्यायचा. मग आता गाडीत टाकून नेलं द्यायले झुंबरनं त्या शांताराम भाऊन. तर म्हणलं आता तू ते भानू कुठे आहे? ते भानू तिथे झोपून आहे म्हणलं घारघूर. देतो त्याला आवाज मी. त्याला सांगतो मग आता. नेलं का द्यायले? नेलं का म्हणलं? कुठे आहेत त्या सध्या? नेलं. हो आता म्हणलं काही असं काही जास्त सांगू नको कोणाले. हो भानूले काही सांगू नको, सकाळी सांगू. आता ते गेलेत म्हणते, पोहोचलेत ते सध्या. आता काय होते काय नाही मी फोन करून सांगतोच तुम्हाला. नाही तुम्ही लाव जाय. बरं बाप्पा सांग आता, काहीच गरज नाही जायची आता त्याला म्हणून जाऊ नका. आता येतोच म्हणे फिरून. सांगा आता कुत्र्यानं तोडलं नाही. बरं ठीक आहे. आता पाहू मग आता काय होते तर. मग आता सकाळी जा लागत नाही तर मग येतात का काय सांगा. येते ते येईल रातच्या नसेल ते इंजेक्शन घेतले येते ते. हो काही जायचं काम नाही कुठं. हो तर येतो मी. हो म्हणून मी तुला सांगायला आली. अरे जा ना आबाजी, काय हिंडून रातच्या आता. तुमचे धोतर तोडून जा, अंदर जा, घरी जा. डोळ्या लागला होता ना, काय जी कलकल ऐकू आली. मी आलो कुठं भांडणच सुरू आहे का म्हणून पाहिलं आलो. गुंपा बुडीचा आवाज येत जाय बा. काय झालं म्हणणं गावात? ती काय झालं? आता गुंपाबुडी म्हणलं की भांडणच वाटतं कोणाला. अरे भांडण नाही हो म्हणलं, ते तळशा नाही का आपला, त्याला नेलं म्हणलं दवाखान्यात. कुत्रं डसलं त्याले. नेलं दवाखान्यात. आता झुमऱ्याच्या गाडीत 10 मिनिटं झाले. म्हणजे तळशी गावात येऊन राहिल्यात आणि म्हणूनच बकऱ्या अंदरे बांधून राहिला असं हो का? बरं म्या म्हणलं काय झालं बा, बिबटी येते तर लोकांच्या गाव आहे ना. म्हणलं आपल्या गावात काय तळशा आला का? त्या माय तळशा म्हणजे आता काय, आता यायला माहिती नट्टी नाही का. अरे कंदीला बाजी. म्हणजे तळशानं उडी मारली वाटते या कंदिल्याच्या अंगावर नाही का, असं म्हणत. असं आलं लक्षात आलं आता. बरं जातो बाबा. आता नेलं का मग दवाखान्यात? आता बरी आहे तब्येत? काय म्हणते फोन लावतो बाबा त्याला.
आता तर नेलं ते, आता तर नेलं. मला तर सांगे नाही ते काय झालं काय नाही, पटकन नेलं जाई ना. येते ते सकाळी समजते, काही नाही असं विशेष नाही असं. जा आता झोपा तुम्ही, जा. हो झोपतो. हो पाहिजे बाबा ते बकऱ्या गिकरे आंध्रे बांधून घ्या. हो काहीच सांगता येत नाही बरं. बिबटे तळशे हो काही बी हिंडून राहिले आता. हो पाण्यासाठी येते ते. हो पाहिजे म्हणलं बाबा. सऱ्या जंगलातली इकडेच आले काय सांगा. हो ना लयच वार्ता ऐकायला येऊन राहिल्या बिबट्याच्या. हो जा बाबा आंध्रे बांधून टाकते. का मोठं बाबा काय डॅनी अबूजी काय होतं बा कायसाठी आवाज दिला म्हणलं. हा हे आता रात्रीचे 10-11 वाजून राहिले ना. हा झोपाना आता थंडीची कुठं हिंडून राहील बाबा. अरे काय निरा झोपीतच गमावता राहायच्या. पहा बरं आता हे गावाने तळशी आणि आपले हे बिबटी येऊन राहिले म्हणते. हा सरपंचाले होता नाही पत्ता नाही. काही तिकडे फॉरेस्टवाल्याले काही सांगाव सवराव काहीच तुम्हाला म्हणजे निरा फक्त दुकान आणि घर आणि बस. हा वावरण शिवरण ते काही गावातले लोक तिकडे मेले तर चालते. मेले तर म्हणजे अरे काही काय झालं बा मला काही माहिती नाही बा. काहून काय झालं बा. हा बिबटे आलता गावात नाही विचार ना बाबा. मोठ्याले माहित आहे सगळं. का रे मोठे काय आलं आणि काय झालं काय सांग बा देईल. तळशे आला म्हणते ना. हिंका आत्ता काशीनाथ गैबाने सांगे म्हणले आत्ता त्या याच्यात गाडीत नेलं ना. झुंबरच्या गाडीत नेलं ना. मग त्या कंदील बुड्याले त्याच्या मानगुटीवर बसला होता म्हणजे तळशा. बिन कुकून आला मस्त निघून आला. कुकून आणले का बिन तळशात आता लोक आलं नाही आपल्या गावात. नाही काही बिबटे असं नाही तर बिबटे आला असं नाही. तळशा म्हणे बा ते काश्या. हो आता त्यालेच माहीत का आहे तर. पण ते गाडीत टाकून नेलं बा त्याले. हो आता काय होते आणि काय नाही. हो एखादा फोन गिन लावून पहा काय झालं काय नाही. तर 1 घंटा होऊन राहिला. बाबा लयच खराब घटना झाली रजा. सांगा बरं म्हणजे काही लय तर नाही ना. प्रमाण कसं काय आहे ते. हा लय तोडलं का काय कसं काय किती त्याले आता काय झालं आणि कसं झालं. आता त्याचीच तर काळजी वाटून राहिली म्हणून तुम्हाला बोलायला आलो. एखादा फॉरेस्टवाल्याला फोन करा. ते गावात येऊन राहिले म्हणा तळशे. त्याची काही व्यवस्था करा बा म्हणा. हा हिंका आता पहा बरं आता याचं काय होते आणि काय नाही आता. हा त्याला पाय ना फोन लावून एखादा काय परिस्थिती आहे म्हणा कसं काय आहे तर. हो ना लावतोच ना आता. का मलाच तर काळजी वाटून राहिला तर झालंच कसं तर माहिती नाही का. हे तळशे आले कुकुनात म्हणा कोणत्या जंगलातून आले पिंपरी फॉरेस्टचे आले का कुकून आले तर. पाय तुम्ही फोन लावून. हो 1 मिनिट विचार तुम्ही शांताराम भाऊल्या ते आहेत का संग. हो ते आहे म्हणते बाबा. ते आणि ते झुमऱ्या दोघं गेले म्हणते घेऊन दिले. हो गुंपा बुडी हे ते काय ते आवाज येत जाय मले. त्या बुडीच्या घरी सांगायला आले ते का काय तर. हो कलय सुरू आहे गावात. पहिले का बरोबर ठीक आहे. आणि जास्त काही लोकांना सांगू नका सध्याच्या. फालतू अजून घायभरतीनं वावरायने येणार नाही. राजे कापसायचा जे हो ठीक आहे म्हणला लावतो फोन मी. म्हटलं आता इंजेक्शनचं नेईन ते. हो तर नलू म्हणते आपल्या घरी येऊन जा म्हणते मग. हो तिच्या क्वार्टरवर कसं इथं जवळच आहे. हो तिथंच राहू मग आता रातभर. आता सकाळी चालले मग आता रातच्या जाल पुरती. नाही रे बा उद्या फिरून येणार राजा. ते देतात मोबाईल त्या संसदे मग सकाळी संसद करून येते ते. मला जा लागते बा आताच निघतो मी. मग काय आता कुठं बसता. अरे काही नाही ना आता कुठं जाण्यात मजा आहे का. काही आपलं बसलं. हो जाऊ दे तिकडे. हो आता इथं आराम करू आपण क्वार्टरवर. सकाळी चालले जाऊ. हो नाही तर दवाखान्यात आता बसता येते झोपता येते. काही विषय नाही. हो जाऊ तिकडे. बरोबर ठीक आहे. हो ना हे नसतं झालं पण नाही का. होणार कसं काय आपत्ती झाली. बरोबर पुढं काय नाही गेला बरं तिकडे वाडीकडे फाडीकडे काही आपले रस्ते कामं करत राहायच्या पुढं. गेला आणि गेला जाऊ तिकडे. हो त्याचं काय विशेष ते. हो सकाळी निघून चटकन चालले जाऊ मग. हो बिलकुल 7 वाजता चहा घेतला की चालले. कसं करा तुम्ही चालले जा नरू मॅडमच्या घरी. आणि मी राधा कधीला म्हणजे आम्ही थांबतो दवाखान्यात. सकाळी फक्त लवकर ये जा मग. चालले की मग लवकर गाडी सुरू केली की निघाले मग. बरं ठीक आहे आता तू म्हणशील तसा सकाळीचे तुम्ही काही विषय नाही. वाटते गावात वार्ता झाली वाटते आता. हॅलो हां बोला सरपंच साहेब काय म्हणता. हॅलो हां शांताराम भाऊ काय पोहोचले का दवाखान्यात. मग काय म्हणते तब्येत गिब्येत कसं काय बरी आहे आता. हो झालं बरी आहे आता. इंजेक्शन हे ते दिलं आता. हो बस आता दवाखान्यात जाऊ आम्ही. हो सध्या चालूच आहे तिकडे त्याचं ड्रेसिंग ते चालू आहे ते. बरं जमलं ना. पण काही अडचण नाही ना. नाही तर मग कसं मी वरे फोन करतो तिकडे आपल्या हो आपलं जिल्हा रुग्णालयात पाठवता येईन मग. हो लय नाही ना मार समजा लय जखम नाही ना. आता 2 डास आहे आता काय लय जखम कायची जखम काय लय मोठी थोडी आहे काही. हो का बरोबर. नाही ते कसं मी आडलं बा आता तळशा म्हटल्यावर आता तळशा आता काय झालं काय नाही. आता मानगुटीच पकडली म्हणते असं समजलं मला. मानकुटी खायले. अरे काय राजा. अरे कुत्रं डसलं कुत्रं म्हणलं पायाला डसलं त्याच्या मानीला काय काय बोलून राहील तुम्ही. सांगता गावात सांगते ती तळशा आलता म्हणते ना गावातनी. तळशानं मानगुटी पकडली म्हणते ना. आत्ता मला मोठे बाबा भेटले मा घरापासून गेले मला म्हणे पायजा म्हणे बाबा गाई वासरा कोटी गिटी जरा कुलप लावा म्हणे. हो तळशा गावात आलेला आहे म्हणे.
घरावर कुठे आता हो सांगा आता मोठी बाबा नसतेच कामं करते बा. अरे म्हणलं तळशा म्हणजे हे तळशा कंदील बुडायलाच म्हणतात ना आपल्या इकडे, आपण तळशा म्हणत नाही का. हो तसं आहे ते. या काशांना का बयाडानं काही सांगितलं वाटते, मोठा ऐकते कमी. हो तर ते काही नाही, ते कुत्रं डसलं त्याला. हो तसं काही विषय नाही, फक्त त्यानं म्हणलं ते तळशाला डसला बा झालं ते. अरे बाबा असं आहे का ते, सांगा आता. या मोठ्यानं एकाच दोनच केली इकडे आता. कोणा इकडे तळशा सांगू राहिला, कोणी म्हणते बिबट्या, आणि काय बायाची चर्चा सरे बा उठलेत म्हणलं लोक. आम्ही तर रस्ता कोरच आहे बा. जाऊ दे बा, जाऊ दे तिकडे. सकाळी पाहतात ते, येतो आम्ही आता. सकाळी 7 वाजता येतो. ठेवा फोन ठेवा, जाऊ दे तिकडे. असं आहे आपल्या गावातनी. बातच पसरते बातमी. हो झालं तळशे आला आणि कोणी म्हणा आता बिबटे आला म्हणा. झाला हातभर करून सांगतात लोक. काय शांतना, माता येऊन झाला का लवकर या तुला का घरी नाही झाला का. हा किती वाट पोराल तू, चहा नाही पाणी नाही, माणूस कोळला बसला इथं. पण मग तुम्हाला बोलावले झालो नळीच्या क्वार्टरवर चला म्हणलं, चहा पोहे करू, खा नाश्ता गिष्टा केला, चालले मग घराकडे. आता काय घरचीच गाडी म्हटल्यावर तुम्हालाच बोलावले आला तुम्ही. चला तोंड गिन धुवून घ्या. चला बरं तसं करू मग नाही का. हो पण काय घरी फोन केला का माय, सांगितलं ना ते. हो याचं मी आता काही फोनही नाही लावला त्याच्या. सांगा जरा गुंपा मावशीने सांगून दिलं ते, निरोप दिला होता. हो काही विषय नाही, आता बस चटकन गेले की चालले. हो काही टेन्शन नाही, चला आता लवकर घरी जाऊन चालले जाऊ. मग देवदाचा फोन आहे. हॅलो, हां बोल ना देवदास, बोल. काय राजा शांताना भाऊ, काही सांगतही ना राजा आम्हाला. एवढी घटना घडली गावातनी, काही सांगायचं काम आम्हाला. हा काय म्हणते परिस्थिती आता सध्या दवाखान्यात आहे म्हणते. हा जमलं कंदील आबाजीचा. हो काय पोझिशन कशी काय पहा म्हणलं, किती लोकांना काय आहे तुमची. हॅलो देवदास म्हणलं, काही नाही झालं, जमलं. आता इंजेक्शन घेतले रात्री, सगळंच झालं. बस आता निघून नाही राहिलो. का कंदील आबाजी माझ्यासोबतच आहे. त्यावर देईल 2 शब्द बोल तुम्ही द्या. हो द्या फोन द्या. काय राजा माणूस, द्या फोन द्या. बोल स्पीकर ऑनच आहे, बोल. का कंदील आबाजी काय कसं झालं म्हणलं अचानक हे. हा काय झालं हे असं एकदम तुमच्याच अंगावर आला तळशे, हे कसं काय झालंय. हा एका दमानं तळशानं उडीच टाकली म्हणते तुमच्या अंगावर. तळशे कोण, अरे तळशे कोण म्हणे रे तुला, काय राजा लोक आहे राजा. अरे तळशा काय असतं, तळशा काय आला बा अंगावर. आता काय सांगा, अरे तुम्हाला तळशानं घोयसलं म्हणते ना, असं समजलं बा. हा तळशानं घोयसलं म्हणते तुम्हाला. तुम्हाला काय जखमी झालते म्हणते, तुम्ही बेवत झालते म्हणते बा, असं गावातली चर्चा आहे. बरं हे कसं काय झालं. अरे तळशा काय आला बा, मला काय घोयसलं बा. काही राजा मायाभिंत जखमी झाला आणि गंभीर झाला. अरे कोण होय रे बा ते, प्रचार करणारा कोण होय म्हणलं ते. काय माणसा राजा मोठाच तर सांगे मले. मी सकाळीच आता गदे घेऊन चाललो होतो, खताचे पोते हे बियाणं घेऊन. तर मला मोठा म्हणे असं झालं म्हणे बा आपल्या गावातनी. म्हणून म्हणलं बा मी आता लावतो फोन. तर हे बा म्हणलं इकडे वावरातनी बियाणं आणून टाकलं आणि फोन लावला. ते बापा रे काय राजा लोक आहे राजा. माया तर काय नामशीच करणं लावली बा. आता मग आम्ही तळशानं घोसलं म्हणते मला. आम्ही तर कोण होय मोठा काय राजा, त्याला काय माहिती आहे, त्याला कोण सांगितलं. कशाला सांगितलं म्हणे बा, कशाला माहिती आहे म्हणते. झुंबर आणि ते शांताराम भाऊ गेले म्हणे संग. म्हणून तर ते झुंबर ट्रॅक्टर घेऊन नाही आला. आता मी त्याला फोन करणार, पण मी आणलं अशी घटना समजल्यावर आता त्याचंही बरोबर आहे. म्हणलं असं नस संग. म्हणून तुम्हाला आता शांताराम भाऊला फोन लावला. बाबा तळशा नाही ना राजा, म्हणजे कुत्रं डसलं ना बा, कुत्रं डसलं. मी हलकं व्हायला गेलो तो तिकडे, कुत्रं डसलं. अरे बाबा सांगा आता गावात आता घरची म्हणे पायदा म्हणे बाबा. बरोबर जा. म्हणून म्हणलं या तुम्ही आता, काही हरकत नाही. करतो आम्ही इकडे हँडल. आणि झुंबर आहे का तिथं. हो ना इथंच आम्ही निघतो म्हणलं आता. हो काय येतच तुम्ही, पण ते काय लागत आता इकडे या लागलं. पेरणी आता लाईन पाटाला घेऊन जा मग सध्याचे अर्ध्या घंट्यात निघ तुम्ही. हो ना मग आता हे बा त्यालाच आवाज द्यायला चाललो मी आता घरी. हो ते फोन नाही उचलू राहिले, उठली नाही वाटते. हो त्याला आवाज देतो, पेरणी सुरू करून देतो. मग तू या रा म्हण, ये त्याला घेऊन. हो बरोबर. हो ठीक आहे त्याला घेऊन जा तुम्ही, सुरुवात करून द्या. हो ठीक आहे ठेवतो बरोबर. अरे भाय लोक पाय म्हणतात काय झालं, काही राहिले लोक. एकाचे 2 4 म्हणजे तळशानं घोसलं नसं झालं तच झालं. काय लोक म्हणा हात जोडा ना. मग काय तर मोठ्यानं गेला गोंधळ. ऐकण्यात फरक पडला काहीतरी ते तळशा गिडशा ते काय आता जाऊ द्या, विषय काढायला नाही पुरत ते. चला बा आता. हो नसतीच राजा अंगावर आली नाही का. मला फालतू पंक्चर करायला गेलो, नसतं आपत करून घेतली नाही का. मला अशी कामं करायच नाही पुरत रे बा नाही का. हो दुसऱ्याला गड्डा खोलला की आपलं जाऊ पडतो. हो राहू दे बा आता काय बा, अशी कामं करतही नाही बा. आपल्या मुकाड्यानं जसं आहे तर चाल द्या. बरं हो चला बा चला. हो नाश्ता चहा पाणी करू आणि मग अजून याच लागते म्हणजे इंजेक्शन घ्यायला डबल. उद्या तर उद्या येईन मग आता. हो चला मग आता 3 दिवस आहे जरा. चला.